या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर हैदराबाद रोडवर चंदन काट्याजवळ झालेल्या अपघातात मयत झालेल्या महिलेची ओळख पटली आहे। शाहेनाज महबूब शेख वय वर्ष 34 राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे मयत झालेल्या महिलेचे नाव समोर आले आहे। तर तिचा पती महबूब नबिलाल शेख वय वर्ष 38 हा गंभीररित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे। तांदूळवाडी येथील नातेवाईकाच्या लग्नानंतर हे दोघे दुचाकी गाडी MH13 EM 3131 वरून परत येत असताना हैदराबाद रोड चंदन काटा येथे एसटीने दिलेल्या धडकेत शाहेनाज शेख यांचा जागीच मृत्यू झाला आहे। शाहेनाज यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे। जखमी महबूब याच्यावर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। MH40 CM 6978 या क्रमांकाच्या एसटीने दुचाकी स्वाराला धडक दिली। त्या धडकेत मयत शहनाज ही अक्षरशः एसटी खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता। सोलापूर हैदराबाद रोडवर दररोज अपघाताची मालिका सुरूच असून चंदन काट्यासमोर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत, त्यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे। तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या स्पॉटवर व्हिजिट करून कायमचा अपघात होऊ नये यासाठी कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे। चंदन काट्यासमोर आणखीन किती जणांचा बळी जाणार हा प्रश्न नागरिक विचारत आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा अपघात होण्याचं कारण आहे की इथं एक चंदन काटा आहे। कित्येक वर्षापासून विना परवाना हा चंदन काटा आहे आणि हा चंदन काटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो। चंदन काटा वसाहत वार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो चंदन काटा हा मेन सिटी मध्ये आहे। हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे, घरकुल वसाहत आहे। इथल्या लोकांना जात असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा अपघात वारंवार होत असतो। अवजड वाहन येत असताना आणि हा चंदन काट्याचं जर 8 ते 10 दिवसात जर तुम्ही ह्याचा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही 4-8 दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशावर जात होते? हे व्यक्ती तांदूळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं घरकुल मधनं कुंभारी मागच्या साईडला येतो, हा रोड जातो, लहान रोड जातो। ते रोड क्रॉस करत असताना मागणं एसटी आल्यामुळं हा अपघात झाला। आणि दुसरी गोष्ट हे त्यांना जाताच येणार नाही ना, कवा तर हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदन काट्याला। वाहने टर्न मारताना तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एसटी त्याला ठोकल्या जागेत ते महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते, कुठल्या गावचे होते माहिती होते सर? नमस्कार, मी रफिक बागवान, बहुजन अभियान केडरबेस संघटना प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी आपण बघू शकतो की एक निष्पाप 2 व्यक्तीचा बळी गेलेला आहे। एका महिलेचं ते तांबळवाडी होऊन ते कुंभारीला जात होते, कुंभारी ना जात होते। या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला आहे चंदन काटा। ह्याच्यावर किती तर इथं या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, ह्याच्यावर आळा बसणार का नाही? जनतेचा हे प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। तर आज या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही असं एक आवाहन करतो, ह्याच्यावर 10 दिवसाच्या आतमध्ये जर आळा नाही बसला तर संघटनेच्या वतीनं आम्ही इथं या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो, थांबतो। प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।